सकाळी 6ला जाग आली. आसपास अपरिचित खोली पाहून क्षणभर मनात घोटाळा झाला. मग आपापल्या जागी बसले. मी खाली आलो. मामा मामी स्वयंपाकघरात होते. झोप चांगली झाली ना रे? मामांनी विचारलं. अगदी छान. टेबलापाशी बसत मी म्हणालो. तुला चहा देते हा, आत्ताच ठेवलाय, मामी म्हणाल्या. चहा झाल्यावर आम्ही तिथेच गप्पा मारत बसलो. अंघोळ वगैरे झाली की आपण बाहेर जाऊ, मामा म्हणाले. माझी रोजची एक चक्कर असतेच. आज तुझी बँक दाखवतो तुला. मग कामाच्या वेळा आणि जायची यायची वाट सगळ्याचीच तुला माहिती होईल. 9च्या सुमारास आम्ही बाहेर पडलो. बाहेर पडता पडता मामा म्हणाले, साधारण 10:30च्या सुमारास तुझ्या बँकेला जाऊ. सकाळची किंवा दुपारची कोणतीही वेळ असली तरी बँक उघडी सापडेलच. मोठं मार्केट, पोस्ट ऑफिस हे दाखवत दाखवत मामा चालले होते. साधारण अर्ध्या पाऊण तासाने आम्ही पार्कपाशी पोचलो. मामा गेटमधून पार्कमध्ये शिरले. मागे वळून माझ्याकडे पाहत जरा हसतच ते म्हणाले, ही माझी रोजच्या भेटीची जागा आहे. एखादा कप गरम चहा घेतो, सावलीत आरामात बसतो. ये. मोठ्या झाडाखालच्या लाकडी फळ्यांच्या बाकावर मामा बसले. कंपाऊंड बाहेर चहाची गाडी होती. 5-7 मिनिटातच तो गरमागरम चहाचे पेले घेऊन आला. चहा घेता घेता शेवटी मी मनातला प्रश्न मामांना विचारलाच. मामा, आई म्हणत होती तुम्ही वकिलीची परीक्षा दिलीत, पण वकिलीचा व्यवसाय मात्र कधी केला नाही. वकिलीचीच काय, कोणताही व्यवसाय केला नाही मी. धंदा केला नाही, नोकरीही केली नाही. मामा जरासे हसतच म्हणाले, अरे घरी इतकं गडगंज आहे की नोकरीसाठी कोणाची हांजी करण्याची जरूरतच पडली नाही. आणि मग बोलण्याच्या ओघात त्यांनी त्यांच्या घराण्याची, काही स्वतः अनुभवलेली, पण बहुतेक सर्व ऐकीव पूर्वपीठिका सुनावली. 20व्या शतकाच्या सुरुवातीस त्यांच्या आजोबांनी सध्याचा हा राहता वाडा बांधला होता. त्यांचा व्यवसाय खाजगी सावकारीचा होता. अडीअडचणीत आलेल्यांनी जवळचं किडूक मिडूक गहाण ठेवलं होतं आणि त्यांच्यातल्या बहुतेकांना ते परत सोडवून घेताच आलं नव्हतं. नेहमीचीच शोकांतिका. पण सावकारांची मात्र खूप भरभराट झाली. बाहेरच्यांशी ते कितीही कंजूषपणाने आणि कठोरपणे वागत असले तरी त्यांचा संसर्ग घरातल्यांना होत नसे. उलट पक्षी ते जवळच्या आणि दूरच्याही नातेवाईकांशी अतिशय आगत्याने, आपुलकीने, प्रेमाने वागत असत. घरात सतत माणसांचा वावर असायचा. कधी कधी पंक्तीला 20-20 माणसं सुद्धा असायची. मामांच्या वडिलांचा हार्डवेअरचा व्यवसाय होता, पण तोही असाच योगायोगाने गळ्यात पडला होता. हार्डवेअरच्या दुकानाच्या मूळ मालकाने सावकारांकडून काही 4-5 हजार रुपयांचं कर्ज घेतलं होतं. 32-33चे जागतिक मंदीचे दिवस. त्याचा फटका त्या दुकानदारालाही बसला. मुद्दलाचं काय, व्याज देणंही सुद्धा त्याला जमलं नाही. आणि रक्कम जसजशी वाढत चालली तसा अखेरचा उपाय म्हणून त्याने सर्व व्यवसायच सावकारांच्या नावावर करून दिला. त्यावेळी मामांचे वडील 24-25 वर्षांचे होते. त्यांनाच दुकानात बसावं लागलं. 5-6 वर्ष तरी गेली आणि त्यांचं नशीब एकदम फळफळलं. 39 मध्ये दुसऱ्या महायुद्धाला तोंड लागलं आणि त्यावेळी भारतात अगदी लहानातल्या लहान वस्तूपासून सर्व काही आयातच होत होतं. अगदी सुया, पिना, टाचण्या, कुलप, बिजागऱ्या, नटबोल्ट्स, स्क्रूपासून ते सर्व हत्यारं, अवजारं इथपर्यंत. आणि युद्ध सुरू होताच सर्व आयात थांबली. सर्व वस्तूंचे भाव कडाडले. 2 पैशांची फ्रेटसॉ 8 आण्यानं सुद्धा मिळेनाशी झाली. प्रत्येक बाबतीत हेच. 60 सालापर्यंत मामांच्या वडिलांनी व्यवसाय केला, खूप कमाई केली आणि मग धंद्याचं स्वरूप बदलताच त्यांनी ते 3 गाळ्यांचं प्रशस्त दुकान मागच्या गोडाऊन सकट भरपूर किंमत घेऊन विकून टाकलं. हा पैशांचा एक स्रोत. दुसरा, मामांच्या आजोबांनी इम्पिरियल बँकेचे काहीसे शेअर खरेदी करून घेतले होते. 65च्या सुमारास स्टेट बँकेने इम्पिरियल बँक ताब्यात घेतली. तेव्हा 10 रुपयांच्या एकेका शेअरला 2,500च्या आसपास किंमत झाली. मामांना त्यांच्या वडिलांनी
वकिलीची परीक्षा द्यायला लावली खरी, पण मामानी तो व्यवसाय कधीच केला नाही आणि त्याची जरूरही भासली नाही. सर्व इस्टेटीचे ते एकमेव वारस होते. त्या इस्टेटीची देखभाल त्यांनी अत्यंत डोळसपणे केली. श्री, एका CA कडे माझी टॅक्सची केस आहे, मामा सांगत होते. त्यांच्या सल्ल्याप्रमाणे मी माझ्या गुंतवणुकी करत असतो, शेअर्समध्ये, वेगवेगळ्या फंडामधून. इन्कम टॅक्सच्या बाबतीत माझा जास्तीत जास्त कसा फायदा होईल हेच मला पाहायचंय आणि आतापर्यंत तरी त्यांच्या सल्ल्याचा फायदाच झालाय. कितीतरी वेळ मामा बोलत होते. माझ्या जवळजवळ सर्वच प्रश्नांची उत्तरं मला मिळाली होती. हातातल्या घड्याळाकडे पाहत मामा म्हणाले, अरे 10:15 झाले की, चल तुझ्या बँकेचं पाहूया. तसं अंतर काही कमी नव्हतं, पण मामांनी मुद्दामच रिक्षा केली नाही. रिक्षातून सपाट्याने गेलं की रस्त्यांची जाण होत नाही. वाटेवरचे काही लँडमार्क्स लक्षात राहत नाहीत. बँकेची वेळ सकाळी 10 ते संध्याकाळी 5 अशी होती. 1 तारखेस मी सकाळी 10 वाजता जॉईनिंग रिपोर्ट घेऊन इथे हजर होणार होतो. मग आयुष्याला एक काहीतरी नियमित घाट येणार होता. परत येताना आम्ही बसने आलो. वाड्या शेजारच्या चौकात बस स्टॉप होता. मी परत आलो, पण मामा मात्र त्यांच्या रोजच्या कार्यक्रमाप्रमाणे पायीच पुढे गेले. स्वयंपाक चालला होता. मी आत येताच मामी म्हणाल्या, चहा टाकू ना रे, जेवायला बराच अवकाश आहे. नको, वाटेत आम्ही घेतला. आता मामा परत कधी येणार? 12:30च्या आत नक्कीच नाही. सकाळी 9 ते 12:30, संध्याकाळी 5 ते 8 अगदी न चुकता बाहेर जातात. आणि हे अगदी सुरुवातीपासूनच आहे बरं. मी अगदीच खोदून विचारलं तेव्हा म्हणाले, हे पहा, माझा धंदा, व्यवसाय, दुकान, नोकरी काही नाही. 24 तास घरात कसा राहणार? शेवटी तुलाही काही मोकळा वेळ हवाच की नाही? बस, मग बोलणंच संपलं, नाही का? मामी, बँकेची वेळ 10 ते 5 आहे. पहिल्या दिवशी जरा लवकर जेवण करून जाईन, जमेल ना? न जमायला काय झालं? मग तिथे लंच ब्रेक आहे की नाही, बाकीचे घरून डबे आणतात की नाही हे समजेल. मलाही डबा घेऊन जाता येईल का? तुला जे सोयीचं पडेल ते कर, माझी काहीही तक्रार नाही. मामी, बाहेरच्या कपाटात फोटोंचे अल्बम आहेत, ते मी घेऊ पाहिलं? अरे मग घे की. मी बाहेरच्या खोलीत आलो. मामांनी काढला होता त्या अल्बमच्या मागे आणखी एक जाड अल्बम होता. दोन्ही खाली काढून मी आरामशीरपणे खुर्चीत बसलो. एक पान मागे उलटत जाणं म्हणजे एक प्रकारचा भूतकाळ जाणारा काळ प्रवासच होता. अगदी सुरुवातीस म्हणजे शेवटास मेघनाद, चंदी, मामा आणि मामी यांचे अगदी अलीकडचे फोटोज होते. मग पानं उलटली जाताच वर्षही उलटायला लागली. त्या दोघांचे कॉलेजमधले फोटो, मग शाळेतले फोटो, मग लहानपणाचे. त्या फोटोत एक वृद्ध स्त्री आली होती. कदाचित मामांची आई, माझ्या आईची मावशी असेल. त्याआधी मामा मामींच्या लग्नाचे फोटो होते. सर्व प्रसंगांचे फोटोज होते. आणि त्या अनेक फोटोत मला माझी आई दिसली. प्रत्यक्ष विवाहाच्या क्षणी तर ती मामांच्या मागे तबक लांबण दिवा घेऊन अगदी करवली म्हणून उभी होती. आणि मामांचे आई वडीलही आता प्रत्येक फोटोत दिसायला लागले. एका फोटो खाली तारीख होती, मार्गशीर्ष 1977. तिथे नवा अल्बम संपला होता. मग मी दुसरा जाड अल्बम उघडला. हाच भूतकाळातला प्रवास त्याही अल्बम मध्ये होताच. कपड्यातही बदल झालेला होता. टी-शर्ट जाऊन साधे मॅनिले आले होते. स्त्रियांचे ड्रेस जाऊन साड्या आल्या होत्या. मग मामांच्या आई वडिलांच्या विवाहाचे फोटो. एव्हाना फोटो ब्लॅक अँड व्हाईट मध्ये आले होते. 50-51चा काळ असावा. कलर फिल्म अजून आपल्याकडे वापरात आली नव्हती. आणि तिथे प्रथम मला मामांचे आजोबा दिसले. या दांडेकर घराण्याला ऊर्जितावस्था आणणारे.
अंगात लांब काळा कोट, वर कोट, खांद्यावर उपरणे, झुपकेदार मिशा, करारी नजर. एक फोटो दांडेकर हार्डवेअर स्टोअरचा होता. 3 गाळ्यांचं दुकान, बाहेरच्या बाजूस हुकला जाड पातळ तारांची वेटोळी लहान मोठ्या साखळ्या लटकत होत्या. दाराच्या आतच सिमेंटच्या गोण्या होत्या. घमेली फावडी दिसत होती. आत खिळे, चुका, नट, बोल्ट, बिजागऱ्या, हुक, कड्या, गज, कुदळी, पहारी असे पारंपरिक हार्डवेअर असेल. एखाद्या ॲमेचरने हातात कॅमेरा धरून काढलेला हा शेवटचा फोटो होता. त्यामागचे सारे स्टुडिओत किंवा व्यावसायिक फोटोग्राफरने काढलेले सेपिया रंगाचे फोटोज होते. सध्याच्या वाड्याचा दर्शनी भाग ओळखू येत होता. फोटो होते ते अनेक लहान मोठ्या कार्यांचे होते. कधी मुंजीचे तर कधी मंगळागौरीचे. अनेक ग्रुप फोटोज होते. मामांनी सांगितलंच होतं, त्यांच्या आजोबांच्या वेळी वाड्यात खूप लोकांचा राबता होता. एव्हाना सूट पॅन्ट दिसेनाशा झाल्या. लांब बाह्यांचे शर्ट किंवा 2 काष्ट्यांची धोतरं आणि स्त्रियांच्या अंगावरील नऊवारी पातळं. एका अज्ञात, आता इतिहास जमा झालेल्या कालखंडाचं ते चित्रण होतं. आता फोटोतल्या पोज कृत्रिम, गंभीर अशा होत्या. सर्वांच्या नजरा कॅमेराकडे. हे जुन्या काळातले फोटो मी कितीतरी वेळ पाहत बसलो होतो. मामांच्या येण्याने माझी तंद्री भंगली. 12:30 वाजले होते. उठून मी अल्बम जागेवर ठेवले आणि जेवणासाठी आत गेलो. रविवारी सकाळी सकाळीच चंदीचा फोन आला. तिची फोन करण्याची हीच नेहमीची वेळ असायची. मेघनाद शनिवारी रात्री करायचा. त्यांचे अमेरिकेतले जे टाइम झोन्स असतील त्याप्रमाणे ते सोयीची वेळ निवडत असतील. काय म्हणतेस चंदे? मामांनी विचारलं. अर्थात मला संभाषण एकतर्फीच ऐकू येत होतं. हो आला ना. आम्ही दोघं ना अगदी छान आहोत. हो देतो ना. आणि मग मामा मला म्हणाले, श्री, चंदीला तुझ्याशी बोलायचंय. मी फोन कानाला लावला आणि हॅलो म्हणालो. कोण? श्री का? अरे मी चंदी. किती हसरा आवाज. हो, मामा म्हणतच होते तुमचा फोन येईल. अरे हे आमचा तुमचा काय? ती हसत म्हणाली. आपण कझिन्स आहोत. डोंट फॉरगेट. नुसतं चंदी म्हण. राईट चंदी. तर मामा म्हणतच होते तुझा फोन येईल म्हणून. हो. आई बाबा कसे आहेत? अगं आत्ताच मामा नाही का तुझ्याशी प्रत्यक्ष बोलले? अरे ते माझ्या समाधानासाठी. आम्ही छान आहोत, मजेत आहोत असं सांगतात. पण मी इकडे यायला निघाले ना तेव्हा दोघंही, त्यातनं जास्त आईच, इतकी अपसेट झालेली होती की मला इकडे अगदी चैन पडत नव्हतं. शक्य आहे तसं होणं. पण आता खरंच खूप सावरलेत दोघं जण. तू तिथे राहायला येतोयस म्हणून बाबांनी कळवलं तेव्हा अगदी खूप आनंद झाला बघ मला. ते दोघं एकटेच्या एकटे. पण आता छान आहे. तुझी कंपनी मिळेल त्यांना. चंदे, मलाही इथे अगदी घरच्यांसारखं वाटतंय बघ. हो ना? मग एवढ्यात तिथून बदली करून घेऊ नकोस. म्हणजे असं 2 महिन्यात मी तिकडे 2-3 आठवड्यांसाठी येतेच आहे. तोवर तरी थांब, म्हणजे आपली गाठही पडेल. डोंट वरी. बदली काही माझ्या हातातली गोष्ट नाही. आणि एवढ्यात तर इथे रुजू झालोय. किमान वर्षभर तरी इथून हलणार नाही. गुड न्यूज. बरं, आईला फोन देतोस? मी मामींना हाताने खूण करून बोलावलं आणि फोन त्यांच्या हाती दिला. सोमवारी मामींनी माझ्यासाठी 9लाच स्वयंपाक केला. 10ला 5-7 मिनिटं कमी असतानाच मी बँकेत हजर झालो. जॉईनिंग रिपोर्ट देण्याची, मास्टरवर सही करण्याची सर्व औपचारिकी पूर्ण झाली. बँकेतली कामं काय, रुटीन. फक्त एक दिसलं. 1:30 ते 2च्या लंच ब्रेकमध्ये बहुतेक जणांनी जेवणाचे डबे आणले होते. माझ्या दृष्टीने ती सोयीचीच गोष्ट होती. आणि मामींच्याही. घरी फोन करून सर्व व्यवस्थित असल्याचं कळवलं. एकदा रविवारला जोडून सोमवारची सुट्टी आली तेव्हा पुण्याची एक ट्रिपही केली. जाताना मामा, मामी, मेघनाद, चंदी यांचे फोटो नेले.
आणि येताना आई-बाबांचे फोटो आणले. आईचा फोटो पाहायला मामा अगदी उत्सुक झाले होते. मध्ये एकदा मामा-मामींना जेवणासाठी बाहेर एका चांगल्या हॉटेलमध्ये घेऊन आलो. 2 वेळा शनिवारची संध्याकाळच्या नाटकाची प्रयोगाची तिकीटही काढून आणली. थोडक्यात म्हणजे आमच्या तिघांच्या आयुष्याची एक छान वीण जमली होती. ऑगस्टमध्ये चंदीचा फोन आला. ती सोमवारी 4 दिवसांसाठी येत होती. तिला आणायला मामा मुंबईला आले. एअरपोर्टवरून बसने पुणे आणि मग रेल्वेने सोलापूर असा प्रवास करून दोघं दुपारी 5 वाजता सोलापूरला दाखल झाले.